मित्रांनो, सूरज चव्हाणची खरी गोष्ट समोर आली आणि बिग बॉसने घेतलेला मोठा निर्णय. नेमका काय विषय? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी नक्की सांगतो. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, हा सीझन जेव्हापासून चालू झालाय तेव्हापासून खूप लोकांनी या सीझनलाच नाही, सीझन मधल्या प्रत्येक स्पर्धकाला ट्रोल केलेले. म्हणजे प्रत्येक पब्लिकने असा निर्णय घेतला होता की अरे यार, काहीतरी फालतू कंटेस्टंट तुम्ही बिग बॉस मध्ये घेऊन आले. जसा छोटा पुढारी असेल, सूरज चव्हाण असेल, अंकिता असेल किंवा डीपी दादा असेल. म्हणजे त्यांनी सगळी पब्लिक असं ट्रोल करत होते की बाबा, सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स तुम्ही बिग बॉस मध्ये घेऊन आलेले आहेत. नेमकं अर्ध्या लोकांना ओळखच नव्हती. ना डीपी दादाची ओळख होती, ना छोटा पुढारीची ओळख होती. सूरज चव्हाण, अंकिता या दोघांना तर ओळखत होते थोडेफार, पण भरपूर लोकांची ओळख मग नंतर ऍज अ स्पर्धक जेव्हा ते एंटर झाले तेव्हा सर्च केलं लोकांनी आणि तेव्हा त्यांची ओळख झाली. त्यातलाच दुसरा स्पर्धक म्हणजे आपला सूरज चव्हाण. आता आपल्यातला कोणीतरी स्पर्धक बिग बॉस सारख्या एखाद्या चांगल्या रियालिटी शो मध्ये जातोय आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय म्हणून सगळेजण त्याचं कौतुक करत होते. आता आपल्यातला एखादा मुलगा बिग बॉस सारख्या शो मध्ये जातोय तर त्याच्यामुळे प्रत्येकांनीच बिग बॉस हा शो बघायला चालू केलं आणि बिग बॉस शो बघायला चालू केल्यामुळे बिग बॉसची टीआरपी ही खूप चांगल्या लेवलला गेली. आता सूरज चव्हाण बद्दल सांगायची गोष्ट म्हणजे काय की पहिल्या दिवसापासून ते आजचा जो दिवस आहे, टॉप 5 मध्ये जो गेलेला आहे. टॉप 5 म्हणजे आज एखादा कोणीतरी घराच्या बाहेर स्पर्धक जाईलच, तर त्यामुळे तो टॉप 5 मध्ये सूरज चव्हाण जाईलच. टॉप 5 म्हणण्यापेक्षा तो विनर आहेच. पण पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंतचा त्याचा प्रवास जर पाहिला आपण तर तो खूप भयंकर लेवलचा प्रवास आहे. त्याने प्रत्येक एपिसोड मध्ये त्याची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला. कुठे कुठे प्रत्येकांनी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला होता फर्स्ट डे पासून की बाबा तू कुठून आलाय, काय काय नाही. कारण प्रत्येकांनी जेव्हा त्यांना वेळ मिळेल तसं तसं बोलले ते की बाबा जेव्हा मी सूरजला पाहिलं तेव्हा असं वाटलं, जेव्हा सूरजचे व्हिडिओज पाहिले तेव्हा तसं वाटलं वगैरे. त्यातच पॅडी दादा, ज्यांना खूप सूरज बद्दल खूप आपुलकी निर्माण झाली आणि त्यांनी त्याला खूप घरामध्ये सांभाळून घेतलं. शेवटी पॅडी दादा पण घराच्या बाहेर जाताना त्यांनी सांगितलं की बाबा मी शेवटपर्यंत, मी मरेपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सूरजसाठी उभा आहे आणि त्याचं पालकत्व स्वीकारतो. का तर त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये असताना त्यांनी सांगितलं होतं की बाबा मला आई वडील नाहीयेत, मी गणपती बाप्पांना भाऊ मानतो, मी माझ्या प्रेक्षकांना देव मानतो, सगळ्यांना म्हणजे मला कोणीच नाहीये वगैरे. आता बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा त्याची आत्या आलती, त्याची बहीण आली होती, तर ते रडत होते. पण सूरज चव्हाण काय रडला नाही. फर्स्ट डे पासन तो कुठेच रडताना आपल्याला दिसला नाही, कुठेच काहीच इमोशनल झालं नाही. हा, इमोशनल एक दोन ठिकाणी झाला, पण कधी तो मनापासून, तो मनातल्या काही भावना त्याच्या बाहेर नाही आल्या. पण काल जेव्हा बिग बॉसने जेव्हा त्यांना एका मोठ्या पडद्यावर स्वतःची बिग बॉस मध्ये घडलेली गोष्ट जेव्हा दाखवली आणि त्याला कळलं की छोट्या ज्या गोष्टी आपल्यासोबत झाल्या, की प्रत्येक स्पर्धक त्याच्याबद्दल माघारी काय बोलायचा की बाबा सूरज चव्हाणला गेम येत नाही वगैरे म्हणून त्याला नॉमिनेट करायचे, पण नॉमिनेट होऊन देखील तो प्रत्येक वेळी टिकून राहिला. का? बिकॉज सगळ्या स्पर्धकांमुळे, प्रत्येकाने त्याला चांगलं वोट केलं. त्यामुळे आता जेव्हा सूरज चव्हाण चांगल्या आता या लेवलला गेलेला आहे आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की बाबा मला एवढे लोक प्रेम करतात, एवढे तिथे ऑडियन्स बसलेली होती, तिथे त्याची गोष्ट जेव्हा पडद्यावर दिसत होती, एक मुलगी तिथे रडताना पण आम्ही काल एपिसोड मध्ये पाहिलं. आता काल जेव्हा पडद्यावरती त्याची गोष्ट दाखवली होती की गुलीगत पॅटर्न सूरज चव्हाणचा, तेव्हा तिथे एक मुलगी पण रडताना आम्हाला दिसली होती. तिथे प्रत्येकाने एक आपली गोष्ट वाटते आणि तेव्हा न कळत त्यांनी गोष्ट सांगितली की बाबा जेव्हा आपले शिव ठाकरे म्हणाले की बाबा काय वाटतंय सूरज चव्हाण तुला आता एवढं सगळं प्रेम वगैरे बघून, तर तेव्हा त्याला वाटलं की अरे यार, मी हे कल्पनाच नव्हती केली, हे म्हणजे वाटलंच नव्हतं. कारण आईबाप आयुष्यात नव्हते माझ्या. लहानपणापासून मी देवीच्या मंदिरात मी प्रसाद नारळ वगैरे खाऊन मी लहानाचा मोठा झालेलो आहे आणि मला आई वडिलांचं प्रेम कुठे मिळालेलंच नाहीये. तो त्या भावनेनुसार तो बोलत होता आणि त्याचे पाणावलेले डोळे वगैरे ते सगळंच सांगून जात होते. आणि विशेष म्हणजे एवढ्या गरीब घरातून आले पण त्याचे संस्कार जे आहेत ना, त्याचे भरपूर काही जुने व्हिडिओज वगैरे व्हायरल होत आहेत. तर त्यामध्ये दिसतंय की एक कुठला तरी एक प्रीमियर शो आहे, तो प्रत्येकांच्या पाया पडतोय वगैरे. कारण टिकटॉक स्टार होता तो पहिल्यापासून, तर त्याचा उपयोग लोकांनी खूप स्वतःच्या पब्लिसिटीसाठी केला. त्याला ना हिशोब करता येतो, ना कोणत्या गोष्टीचं काही नॉलेज आहे, पण तरी लोकांनी त्याला समजून न घेता त्याच्या ओळखीचा किंवा त्याच्या नावाचा, फेमचा फायदा स्वतःच्या कामासाठी उचलला. पण आता बिग बॉसच्या घरामध्ये त्याला जो फेम मिळालेला आहे, त्याची जी प्रसिद्धी झालेली आहे, तर तो योग्य दिशेला जातोय असं तरी मला वाटतं आणि योग्य तो प्लॅटफॉर्म त्याला मिळालेला आहे बिग बॉस मुळे. आणि आता तो बिग बॉसची जेव्हा ट्रॉफी गावाकडे घेऊन जाईल तर तेव्हा नक्कीच
तो चांगल्या लेवलला पोहोचलेला असेल, कारण त्याचा प्रवास जो पहिल्या दिवसापासूनचा चालू झालेला होता, त्याचं राहणीमान असेल, त्याचं बोलणं असेल, त्याला नकळत त्या गोष्टी असतील, तो लाजत होता, घरात बसत होता, त्याला कळायचं नाही नेमकं काय करू काय नाही, त्याला भीती वाटायची की बिग बॉस काय बोलतील का. पण बिग बॉसनी जेव्हा त्याला एका रूम मध्ये घेऊन बोलवलं की बाबा असं काही नाहीये, तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा, आणि तो खेळत गेला, भिडत गेला, नडत गेला, आणि शेवटी तो आज इथपर्यंत आहे. आणि आताच्या या 4-5 दिवसांमध्ये त्या जसा फायनल जो आलेला आहे, आता यांचा फिनाले जवळ आलेला आहे, तर तसा तो जरा जास्तच काहीतरी वेगळाच दिसतोय. कारण त्याला मनातून कदाचित कळलेलं की नाही यार, बिग बॉसचे विनर आपणच आहोत. कारण एका त्या जो गेम होता पैशांची, एकमेकांची किंमत ठरवायची, तेव्हा सगळ्यांनीच त्याला 6 लाखांचं जे टॅग गळ्यामध्ये दिलतं. आता प्रत्येक जण आपसामध्ये भांडत वगैरे होते, तो शांतच होता की काही नाही, हा मला वाटतं हा, तर असंच बोलत होता. पण त्यांनी तो भांडलाच नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. त्याला माहिती आहे, तो त्याचा माइंडसेट ठरलेला आहे की बाबा जिंकणार तर मीच आहे. आणि घरामध्ये पण नकळत सगळ्या प्रेक्षकांना माहिती, स्पर्धकांना माहिती, जसा अभिजित बोलला होता की बाबा सूरज जो आहे, सूरजला भयंकर प्रकारचा सपोर्ट वगैरे आहे, आणि निक्कीने पण या गोष्टीचा कुठेतरी फायदा उचलला होता जेव्हा ती राखी पौर्णिमेला राखी वगैरे बांधून वगैरे हे केलं. आता जेव्हा अरबाज घराच्या बाहेर गेलता तेव्हा निक्कीला वाटलं होतं की आपल्या सपोर्टला कोणीच नाहीये, पण बिचारा सूरज जेव्हा जाऊन बसला, म्हटलं की यार कोणी जरी नसलं तरी मी आहे. त्याचं प्रेम दाखवतो, त्याचा स्वभाव दाखवतो. आता तो पॅडी दादा पण त्याला समजून घेत होते, 1-2 गोष्टी सांगत होते, शिकवत होते, आणि ते चांगल्या पद्धतीने बाहेर दिसलं. पण निक्कीच असं म्हणत होती घरामध्ये की बाबा नाही, तुम्ही त्याच्या वोटिंगचा किंवा त्याच्या प्रेक्षकांचा वगैरे हे ते सगळा फायदा तुमच्यासाठी करतायत, तुमच्यासाठी करून घेतायत वगैरे ते. पण असं काहीच नाही. पॅडी दादा पण बाहेर गेल्यानंतर म्हटले की मामा शेवटपर्यंत सपोर्ट वगैरे राहील, कारण त्यांची तशी बॉन्डिंग झालेली. आणि संस्कार यार, त्या पोराचे जे संस्कार आहे, ते जो मातीतला आलेला आहे, त्याची आत्या आणि त्याची ताई जेव्हा घरात आली तेव्हा तिथं चप्पल तिथे सोडून ते आले, पहिलं पाया पडले. म्हणजे ही भयंकर, मला तर ते खूपच वेगळी गोष्ट वाटली की अरे यार, ते कितीच हे नाही, ते दाखवत नाहीत, ते दिखावा नाही, त्यांना माहितच नाही ना, ही गोष्ट माहित नाही तर माहित नाही बस. आणि त्याच्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहेत सूरज बद्दल सांगण्यासारख्या की बाबा त्याला एकदा ते म्युच्युअल फंड सही आहे मध्ये रिडीमचा एक गोष्ट भेटली होती की बाबा आता रिडीम करू शकता कॉइन, त्याच्या बदलात तुम्ही काय पाहिजे ते घेऊ शकता. बिर्याणी होता, पिझ्झा होता, बर्गर होता, सगळ्या गोष्टी होत्या. पण तो म्हणला की नाही, भाकर असेल तर द्या वगैरे. पण अरबाजने तिथे आपल्या वैभवला सांगितलं होतं की बाबा मुद्दाम असं करतोय तो, प्रत्येकांना साधा मी किती भोळा आहे बाबा, मला काहीच कळत नाही, असा दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणे. जेव्हा मोदक दिले होते गणपती बाप्पांच्या याच्या दिवशी, तेव्हा त्यांनी बाप्पांसमोर एक मोदक ठेवला होता, मग हे मुद्दाम सिंपती घेतोय वगैरे वगैरे, अशा गोष्टी त्यांनी त्याच्या अगेन्स्ट बोलल्या. पण यार तो आहेच तसा यार. तर त्याचा जो साधेपणा आहे, त्याचे संस्कार आहेत, आणि त्याला तो भोळेपणाच सगळ्यांना तो आपलासा वाटतोय. तर त्याच्यामुळेच प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती एक आपल्या घरातला मुलगा आहे, आपल्या शेजारचा मुलगा आहे, आपलाच तो फॅमिली मेंबर आहे म्हणून सपोर्ट करतायत. आणि त्यामुळेच कदाचित तो आज इथपर्यंत पोहोचले. आणि आता बिग बॉसच्या घरापासून जसं सूरज चव्हाणचं जसं आयुष्य बदलतंय, तसंच आणखी एक त्याच्या आयुष्यामध्ये भर पडते एका सॉन्गची. आता ती सॉन्ग म्हणजे काय की उत्कर्ष शिंदे जेव्हा घरात आले तेव्हा त्यांनी सांगितलं की शिंदेशाही घराणं तुझ्या सपोर्टमध्ये आहे बाबा, की शिंदेशाहींना म्हणजे आनंद शिंदे वगैरे सगळ्यांना आवडतोय तुझा गेम वगैरे. आणि त्यांनी विचार केला की नाही यार, हे लय भोळं आणि आपल्या घरातलं पोरगं वाटतंय, आणि आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी एक सॉन्ग तयार करण्याचा एक विचार केलेला आहे. आणि घराच्या बाहेर जेव्हा येईल तो, तर त्याच्यावर एक सॉन्ग तयार होईल, आणि त्यामध्ये ऍक्ट सूरज चव्हाण करणार आहे. 2-4 पिक्चर मध्ये त्याने काम केलेले, पण स्पेशली त्याच्यावर आता हे सॉन्ग होणार आहे. आणि त्याला घरातला जो वावर जो होता, की घरामध्ये तो ज्या गोष्टी शिकला, आणि भाऊच्या धक्क्यावर आलेल्या पाहुण्यांसोबतचा संवाद वगैरे, तर तो कुठेतरी आता खुललाय, आणि कुठेतरी तो आता जरा प्रोफेशनलपणा त्याच्यामध्ये येऊ लागलाय असं मला वाटतंय. सो कुठेतरी तो टिकटॉक वरचा सूरज चव्हाण हळूहळू आता कमी होऊन आता सुपरस्टार सूरज चव्हाण इकडे त्याची वाटचाल होतीये, मला तरी असं दिसतंय. आणि म्हणून आता त्याचं आयुष्य भरपूर प्रमाणात बदलणार आहे. बाहेर आल्यानंतर त्याला कळेल की बाबा किती लोकांनी सपोर्ट केलाय, किती लोकांनी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव वगैरे केलेला आहे. आणि इथून पुढे पण सूरज चव्हाणला ते सपोर्ट करतीलच सगळे लोक. आणि बघू आता नेमकं काय होतं भाऊच्या धक्क्यावरती, कारण शेवटचा भाऊंचा धक्का आहे, आणि शेवटचं हे शेवटचे 2-3 एपिसोड उरलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा,
आणि बघत राहा पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. थँक्यू.